विधानसभेत द्राक्ष बागायतदारांच्या मुद्द्यावरून गदारोळ होतोय। अभिजित पाटलांनी कृषी मंत्र्यांना धारेवर धरलं। बागायतदारांना नुकसान भरपाई कधी देणार असा सवाल अभिजित पाटलांनी केलेला आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मदत कशी देणार असं कृषी मंत्री कोकाटेंनी म्हटलेलं आहे। साहेब, माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू द्यायला पाहिजे। आज अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब, द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहेत, मंत्री महोदय जिल्ह्यात आहेत, तुम्ही बोलू का देत नाही? असं नाही ना चालणार। तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून? प्रश्न मांडा। आमचं क्षेत्र 20,400 हेक्टर आणि आमचं नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली? 33 हेक्टरला। आज आमचे द्राक्ष बागायतदार इतक्या अडचणीत आहेत। मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय। इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतंय? अध्यक्ष महोदय, ही जी नुकसान भरपाई दिली जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते। त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचे पंचनामे केलेत, त्यांनी सांगितलं असून तेवढी भरपाई ज्या शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत त्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन, तर ते कसं आपण कंपनी ग्राह्य धरणार? त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान